श्री स्वामी समर्थ. मी दीप्ती विशाल धामनसकर आपणासमोर सादर करीत आहे बखर भाग 46. रामकृष्णराव सरदेसाई. मुंबईत रामकृष्णराव सरदेसाई म्हणून GIP रेल्वेत क्लार्क होते. ते संगमेश्वरचे राहणारे. श्री स्वामीसूत यांनी श्री स्वामींचा मठ मुंबईत स्थापन केला आहे. त्यात कृष्णराव हे सेवा करीत असत. त्यांचे कुटुंब जन्माचे क्षयरोगी असून केवळ अस्थिचर्म धारण करून होते. असो, श्री स्वामी सुतांच्या मुखाने समर्थांची कीर्ती ऐकून त्यांचबरोबर कृष्णराव दर्शनास अक्कलकोटास गेले. श्रींची अगाध लीला पाहून त्यांची भक्ती श्री समर्थ चरणी बसली. परत आल्यावर काही दिवसांनी आपल्या कुटुंबास घेऊन ते अक्कलकोटास गेले. त्यांचे कुटुंबाचे नाव अन्नपूर्णा होते. उभयंतांनी श्रींची सेवा एकनिष्ठपणे केली. पुढे एके दिवशी सुंदराबाईंकडून महाराजांची प्रार्थना करवली की या बाईस संतती द्यावी. अशी विनंती करता समर्थांनी उत्तर दिले, बोरीचे झाडाची तिने सेवा करावी, म्हणजे तिला अग्नीसारखा पुत्र होईल. बाई तथास्तु म्हणून श्रीचरणी मस्तक ठेवून मुंबईस परत आली. तिने महाराजांची आज्ञा आपल्या पतीस कळविली. बोरीचे झाडास कोणी प्रदक्षिणा घालीत नाही. आपण घातल्यास लोक नावे ठेवतील, कसे करावे असा तिने रामकृष्णरावास सल्ला विचारला. त्यांनी पत्नीस सांगितले की महाराजांचे बोलण्याचा अर्थ कोणास कळत नाही, करिता तू पिंपळास प्रदक्षिणा घाल म्हणजे झाले. पुढे बाळमुकुंद बुवांचे मठानजीकच्या पिंपळास तिने 1 वर्ष प्रदक्षिणा घातल्या, पण पुत्र प्राप्ती नाही. रामकृष्णरावांनी सांगितले, समर्थांचा आशीर्वाद कालयत्री खोटा व्हायचा नाही. एके दिवशी स्वामी सुतांचे मठात रामकृष्णराव गेले असता ब्रह्मानंदाजवळ त्यांनी ही गोष्ट सांगितली व पिंपळास हल्ली प्रदक्षिणा घालीत आहे असेही सांगितले. बुवांनी सांगितले, समर्थांचे आज्ञेचा अर्थ तुम्हास कळला नाही. श्री स्वामी सुतास महाराज बोरीचे झाड म्हणतात. मठात बाईने सेवा केल्यास कामना पूर्ण होईल. पुढे उभयंतांनी मठात सेवा करण्याचा क्रम चालविला. तो थोड्याच दिवसात बाई गरोदर राहिली. 5 महिने झाल्यावर तिला माहेरी कोकणात बाळंतपणास पाठवले. परंतु रामकृष्णराव मोठी पंचायत पडली की बायको अशक्त असल्या कारणाने श्री समर्थ कृपेने एकाचे 2 जीव निर्विघ्नपणे कसे होतील तो सुदीन. श्री स्वामींची अगाध लीला आहे असे म्हणून ते स्वस्थ राहिले. 9 मास पूर्ण झाल्यावर एके दिवशी रात्री रामकृष्णरावास स्वप्न पडले. महाराजांनी येऊन सांगितले की मी सोनवड्यास स्नानास जातो. बाईचे माहेर सोनवड्यास होते. रामकृष्णरावास वाटले की काहीतरी दुच्छिन्न आहे. आपणास पुत्रमुक्त नाहीच, पण बायकोही दृष्टीस पडते की नाही कोण जाणे. दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी अन्नपूर्णाबाई बाळंत होऊन पुत्र झाल्याचे 4 दिवसांनी पत्र आले. असो, तो पुत्र कांतीने व स्वभावाने अग्नीसारखा झाला. बाईचे वय 35 वर्षाचे. त्यात आश्चर्य इतकेच की क्षयरोगी बाईस पुत्र झाला. श्रींनी स्नानास मी जातो असे जे म्हटले ते बाईचं बाळंतपण करण्यास महाराज गेले असावेत असे वाटते. त्यांची लीला तेच जाणवते. श्री स्वामी समर्थ.